नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. संत गजानन महाराज माऊलींच्या पालखीमध्ये जात असताना आज आमचा मुक्काम सासवडला आहे आणि सासवडला आता 2 दिवस मुक्काम असल्यामुळे आज वेळ मिळाल्यामुळे मी चाललो आहे छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणजे किल्ले पुरंदर. पाहू शकता आपण किल्ल्यावरती जाण्यासाठी असा वळणदार रस्ता आहे आणि हा गड खूप उंच आहे मित्रांनो. इथे गेल्यानंतर ढग अक्षरशः आपल्याला थाडतात. पूर्ण ढग या गडावर टेकलेला आहे दिसतं आणि आपण पाहू शकता हे वळणदार रस्ते आणि ते ढग असे खालीच असल्यामुळे ते थंडगार वातावरण, नेहमी पावसाचं वातावरण असतं गडावरती. आपण पाहू शकता रोड भिजलेला आणि जिकडे हा गड मित्रांनो सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेला आहे आणि पुण्यावरून जवळपास 20-25 किलोमीटरच्या अंतरावर हा गड आहे. आपण जर कधी पुण्याला आले तर या गडावर नक्की यावं, कारण आपल्या स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांचं जन्म या गडावर झालेला आहे. आणि आपण वरती आल्यानंतर गडावर पोहोचल्यानंतर पाहू शकता आता आम्ही आत जे मोठ्या गेटमधून आत आलो आहे आणि पाहू शकता इथलं वातावरण कसं आहे तर सर्व ढगाळ वातावरण इथे आहे. गडाच्या वरती गेल्यानंतर अक्षरशः ढग असे डोक्याला थाडतात. पाहू शकता हे तारांचं कंपाऊंड आणि चला बघू शकता आपण. मी माझ्या मित्राकडे सहकार्याकडे मोबाईल दिला होता आणि आता हे समोरचं वातावरण आपण पाहू शकता. एकमेकांना माणूस दिसत नाही आणि इथे समोर आल्यानंतर आपल्याला एक पुतळा दिसतोय. इथे फोटोशूट चालू आहे. पाहू शकता आपण हा मुरारबाजीचा इतिहास थोडक्यात आपण पोस्ट करून हे वाचू शकता मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी प्रत्येक शूरवीरांची माहिती सांगणारे असे बोर्ड या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत. पाहू शकता इथे मित्रांनो फोटो वगैरे आणि इथून हा दरवाजा आहे खाली जाणारा. हा बहुतेक गडावरून येणारा दरवाजा आता हा बंद आहे, इथून खाली जाता येत नाही. आणि समधर्म समभाव याचं प्रतीक म्हणजे आपण पाहू शकता समोर चर्च आपल्याला दिसते. प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांवर शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. आणि हे बघा कचरा. आणि हो, प्रामुख्याने मला एक सांगावं असं वाटतंय की आपले गड किल्ले हे आपणच संवर्धन केले पाहिजेत आणि वरती आल्यानंतर कचरा हा आपल्यासोबत घेऊन गेलं पाहिजेत. तिथे गेल्यानंतर प्लॅस्टिकच्या बॉटल, पाण्याच्या वगैरे असं काही फेकू नये. आपणच गडांचं संवर्धन केलं पाहिजेत. सरकार कुठपर्यंत लक्ष देईल. चला तर समोर आपल्याला हे शिवमंदिर दिसतंय मित्रांनो. गडावरती चढत असताना वाटेमध्ये हे शिवमंदिर आणि बऱ्याच साऱ्या वस्तू लागतात. इथून खाली पाहिल्यानंतर सगळं पांढरं शुभ्र असं आहे मित्रांनो दिसतंय आणि इथून थोडा पाऊसही येत होता. हे बघा सह्याद्रीच्या पर्वतरांगा. जिवंतपणी तुम्हाला जर स्वर्ग बघायचा असेल तर एक वेळ या गडावरती भटकंती करा. 350 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी कितीतरी 350 ते 400 गड किल्ले बांधून ठेवलेले आहेत. आपण कल्पना करू शकता. हे बघा इथे गेल्यानंतर माकडे खूप आहेत. हे एकदम खूप चांगले माकडं आहेत, जवळ येतात आणि आपण त्यांना हातही लावू शकतो आणि ते एकदम गरीब आहेत. आणि मी तर म्हणतो आपण गडावर गेल्यानंतर यांच्यासाठी काही ना काही खायला घेऊन गेलं पाहिजे. मी गेलो, माझी पहिली वेळ होती, मला माहिती नव्हतं, नाहीतर खूप सारं खायला मी घेऊन गेलो असतो त्यांना, बिस्किटचे पुडे वगैरे. परंतु आपण जर जात असाल तर यांच्यासाठी जरूर घेऊन जावं, कारण गडावर गेल्यानंतर खूप महागाई आहे आणि तसंही आपण देऊ शकतो. हे बघा इथे आपल्याला
दिसतंय किल्ले पुरंदर. हे बघा, इथून हा गड वरती हा भव्य गड आहे. आणि आम्ही मित्रमंडळी पाहू शकता, हे आमचे वारीतील वारकरी मित्रमंडळ आहे. आम्ही सोबत सर्वच गेलो होतो गडावरती पाहण्यासाठी. आणि हे सूचना फलक, ठिकठिकाणी सूचना फलक लावलेले आहेत. वेळ नसल्यामुळे तुम्ही हे पोच करून पहा मित्रांनो आणि वाचा. इथून वरती आल्यानंतर आपण पाहू शकता एकदम स्वर्गात गेल्यानंतर जसं अनुभव होतो तसा अनुभव ह्या गडावर आल्यानंतर होतो. जसे की जुनून स्वर्गातूनच या गडावर वारे येतात. हे पाहू शकता, एकदम निसर्गरम्य आणि भारी वातावरण. निसर्गरम्य तर आहेच, सर्वच गडकिल्ले छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या काळी बांधून ठेवलेले ते. आणि पुरंदरचा तह मित्रांनो, एक आपल्याला धडा प्रचलित आहे, आपल्याला होता लहानपणी पुरंदरचा तह. त्या तहामध्ये हा गड आपल्याला स्वराज्यातून जाऊ द्यावा लागला होता. आणि काही दिवसात शिवरायांच्या मावळ्यांनी पुन्हा हा गड किल्ला वापस आणला होता. आणि पाहू शकता, वाटण ही बारव लागते. त्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी ही बारव तयार करण्यात आली होती. अशा 3 बारव आहेत. एक वरती, एक मेन गेटवर आहे आणि एक इथे आहे. आणि आपण पाहू शकता, आता इथून समोर आल्यानंतर हे बघा, आणि पाहू शकता माझे मित्रमंडळी सर्वजण जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की आणि शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत आम्ही गडावरती जात होतो. आणि आपण पाहू शकता, इथून वरती आल्यानंतर चला तर आता इथून वर जायचं आहे. हे बघू शकता, इथे वरती गेल्यानंतर छत्रपती शिवरायांचे मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तिथेही आम्ही काही फोटो घेतले, काही व्हिडिओ शूटिंग घेतली. आपल्या विचार क्षमतेच्या पलीकडे आहे मित्रांनो. जुन्या काळात आपले मावळे कसे घोडे घेऊन जात होते, एवढे उंच पहाड. चालत असताना अक्षरशः दम लागत होता, चालता येत नव्हतं. तरीही आपले शिवरायांचे मावळे कसे चढले असतील, हे पूर्ण आपल्या विचार क्षमतेच्या बाहेरचं आहे. पाहू शकता, इथून त्या ठिकाणी चप्पल काढल्यानंतर इकडं आल्यावर आपण फोटो काही इथे फोटो घेत आहेत आणि आपणही काही फोटो घेतले. पाहू शकता, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वंदन करूया, नमन करूया. त्यांचं दर्शन घेऊन आपण समोर जाऊया. ही त्यांची तोफ आहे मित्रांनो. पाहू शकता, इथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारत देशातून आणि दुसऱ्या देशातूनही पर्यटक इथे येत असतात. आपणही महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा किल्ला. आपण तसं तर प्रत्येक किल्ला आपण पाहिला पाहिजेत. पाहू शकता सर्व वारकरी मंडळी इथे फोटो घेतले. आणि इथून समोर आल्यानंतर इथे एक शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. इथे सुद्धा खूप सारे फोटो घेत होते. आणि इकडे आता आल्यानंतर ह्या रूममध्ये मित्रांनो खूप मोठा हॉल आहे आणि पूर्ण किल्ल्यांची सविस्तर माहिती फलक या ठिकाणी लावलेले आहेत. आणि या ठिकाणी शिवरायांची तलवारसुद्धा, भालेसुद्धा ठेवलेले आहेत. हे पाहू शकता आपण मित्रांनो. इथे खूप सारे लोक, हे पहा, हे फोटो, हे शिवाजी महाराजांच्या काळातले किल्ले संवर्धन केलेले. पूर्वी असे होते आणि आता असे दिसतात. आपण पाहू शकता नूतनीकरण करायच्या आधी आणि केल्याच्या नंतर.
इथे राज्याभिषेक आणि प्रत्येक किल्ल्याची माहिती आणि वरती किल्ल्यावर घडलेला प्रसंग, किल्ल्याचे फोटो इथे लावण्यात आलेले आहेत. इथे आपल्याला मावळ्यांचे सुद्धा काही मूर्त या ठिकाणी दिसतात, जिथे खूप सारे पर्यटक वारकरी फोटो काढत होते. आपण हे पाहू शकता, हा संपूर्ण हॉल खूप मोठा हॉल आहे. हा सर्व मंडळी फोटो काढत होते आणि बाहेर आल्यानंतर मला सुद्धा इथे फोटो काढल्याशिवाय राहिलं नाही मित्रांनो. आणि मी सुद्धा कॅमेरा काढला आणि इथे फोटो काढला, सेल्फी काढला. हे पाहू शकता, या ठिकाणून खूप भारी व्ह्यू येतो. शिवरायांची पाठीमागे मूर्त आहे आणि पाहू शकता कसा व्ह्यू आहे इथून. तुम्ही सुद्धा आलेच पुण्याला तर या गडावरती आणि बघा आपल्या शिवरायांनी त्या काळी कसे गड किल्ले बांधून ठेवले होते, त्यांची विचारक्षमता. आणि हा माझा मित्र छोटा आणि हे माझे मित्र आहेत, पाहू शकता माझ्यासोबत आलेले आहेत. खूप सारे भक्त मंडळी आणि हे आलेले होते. सर्व मित्रांनी गड किल्ले बघितल्यानंतर इथे हे पाहू शकता, वरती गडावरती मोबाईल अलाउड नसल्यामुळे मित्रांनो वरती मोबाईल शूटिंग नाही घेऊ शकत आणि आम्हाला उशीरही झाला होता आणि वरती आम्ही जाऊ शकलो नाही. आणि गेलो जरी असतो तरी वरी मोबाईल कॅमेरा अलाउड नव्हता, कारण खालीच जमा करायला लावत होते. त्याच्यामुळे हे पाहू शकता, एक इथून खूप चांगला व्ह्यू येतो आणि या ठिकाणी आम्ही फोटो वगैरे काढले. आणि आमचे सर्व मित्रमंडळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय असे गजर देत होते, घोषणा देत होते. आणि आता आम्ही खाली निघालेलो आहे, गडाच्या खाली पाहू शकता. सर्वांना बाय बाय नमस्कार करत आम्ही खाली निघालो. पाहू शकता, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो, चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तुम्हाला दर्शन देणार आहे. धन्यवाद.